आज आपण कुरकुरीत नाश्त्याचा झटपट होणारा प्रकार बघणार आहोत. कोणतीच पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळेत सर्व कुटुंबासाठी पोटभरीचा हा झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आपण बघणार आहोत. तुम्ही एकदाच बनवून ठेवला तर 2-3 दिवस राहतो. प्रवासात सुद्धा नेऊ शकता, मुलांच्या डब्याला देऊ शकता, सकाळी व 4 वाजता नाश्त्याला खाऊ शकता. तुम्हाला लगेच कळेल अशा सोप्या पद्धतीने हा नाश्ता तयार केला आहे. तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर हा झटपट कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवण्यासाठी मी येथे थोड्या मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा किसून घेतला आहे. आता यामध्ये मी एक गाजर किसून घेतलेला गाजर घालायचा आहे आणि अर्धी वाटी मी कोथिंबीर घातली आहे. तुम्ही कोथिंबीरऐवजी पालकसुद्धा चिरून घालू शकता. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला बटाटा चालत नसेल किंवा खायचा नसेल त्यांनी बटाट्याऐवजी दुधी भोपळा चिरून यामध्ये घातला तरी चालतो. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण हा नाश्ता बनवत आहे. आणखी भाज्या घरामध्ये असतील तर त्या चिरून तुम्ही यामध्ये घालू शकता. घरामध्ये उपलब्ध असेल तर चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही यामध्ये अर्धा चमचा घालू शकता. हे मी मुलांसाठी बनवते त्यामुळे तिखट थोडं कमीच वापरत आहे. मी वाटीच्या प्रमाणात 1 वाटी रवा घेतला आहे. रव्याऐवजी तुम्ही 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालतं. ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने बेसन पीठ घालायचं आहे पाव वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे पाव वाटी. तुम्ही यामध्ये मूग डाळीचं किंवा चणा डाळीचं जे घरामध्ये उपलब्ध असेल ते पीठ घालू शकता. ज्वारीचं पीठ हे ऑप्शनल आहे, ते तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. रव्यामुळे हा पदार्थ छान कुरकुरीत होतो व डाळीच्या पिठामुळे छान खुसखुशीत होतो. असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालतं. आयत्या वेळेला थोडंसं पाणी घालून कणकेच्या गोळ्याप्रमाणे छान मळून घ्यायचं आहे. पण इथे आपण लगेचच करतो आहे तर थोडंसं आपण आता साध्या पाण्याचा वापर करायचा. आपण बटाटा धुताना सुद्धा पाणी वापरले त्यामुळे जास्त आपल्याला पाणी इथे लागणार नाही आहे. लागलं तर अगदीच 3-4 चमचे पाणी आपण यामध्ये घालायचं आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे छान मळून घ्यायचं. रवासुद्धा गव्हाच्या पिठापासूनच तयार होतो म्हणून शरीरासाठी हेल्दी आहे. आपल्या प्रत्येकच घरामध्ये हा उपलब्ध असतो. असं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी पाणी लागलं तर थोड्याशाच पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून आपण हातावरच थापून घ्यायचं आहे. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. याचे 2 समभाग करून पोळीप्रमाणे सुद्धा लाटू शकतो आणि एखादा काठाची वाटी असेल तर त्याने आपण छान कटलेटप्रमाणे गोल आकार देऊ शकतो. आता मी याचे छोटे छोटे बॉल्स करून घेते. गोळे पुरीच्या आकाराचे गोळे बनवून घेते आणि मी हातावरच हे थापणार आहे. आता अशा प्रकारे मी थापून घेते हातावर. हाताला जर हे पीठ चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. एवढं थिक हे असायला हवं. फार जास्त जाड नाही आणि फार जास्त पातळही नाही. सेमी पातळ असं आपण थापून घ्यायचं आहे. नेहमी पुरी करतो त्याप्रमाणे जाड थापून घ्यायचं आहे. लाटून घेतलं असेल तर काठाच्या वाटीने समप्रमाणात वाटीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे शेप तुम्ही देऊ शकता. आपण गोल असं थापून घेतलं आहे, जे सर्वांनाच जमणारी साधी सोपी पद्धत आहे. आता एकसारखे मी सगळेच थापून घेतलेले आहेत. सर्वच आपले बनवून रेडी आहेत. आता तेलसुद्धा तापलेलं आहे. हे तेलामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आपण यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले ते सर्व कच्चे असल्यामुळे चांगलं खरपूस तळून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण मोठ्या फ्लेमवर तळून घेऊया 2 ते 3 मिनिट. नंतर आपण हे पलटून
आणखी 3 ते 4 मिनिट हे मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिट झालेत तळून आपल्याला. आता हे पालथं करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असंच छान तळून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी याचा कच्चेपणा कमी झालेला आहे. एवढ्या पिठाच्या गोळ्यात 7 ते 8 कटलेट तयार होतात. मुलांना 3-4 जरी दिले तरी अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे. बाहेरून छान कुरकुरीत, आतून छान खुसखुशीत, अगदी पोकळ, जाळीदार आणि झटपट होणारा आहे. पुरी किंवा पराठेसुद्धा तुम्ही करू शकता. मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी असा हा कच्च्या बटाट्याचा पौष्टिक असा नाश्ता नक्की करून बघा. आता छान सोनेरी रंग यायला लागला आहे आणि मध्ये मध्ये आपण याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हे करपणार नाहीत. आता हे आपण एखाद्या प्लेटवर काढून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपण तळून घेऊ. आपला नाश्ता बनवून रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.